4-5 दिवसापासून सतत रेड अलर्ट आहे आणि कंटिन्युअसली जास्त पाऊस चालू असल्याकारणे प्रशासनाने जी अगोदर तयारी केली होती, मागचे 2-3 महिन्यापासून आपण मान्सूनपूर्वी तयारी सर्व आढावाही घेतले होते, सर्व मॉकड्रिल पण केली होती, तर त्याची प्रत्यक्ष आता अंमलबजावणी आपण करत आहोत. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग, त्याच्यासोबत पोलीस विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, नगर परिषद विभाग, सर्व विभागामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय चालू आहे. आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत आणि जे स्पेशली जे पर्यटनची स्थळी आहे त्या ठिकाणी आपण विशेष काळजी म्हणून तिथे पथक नेमलेले आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जर पर्यटक गेले, गर्दी वाढली, कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण अशी मोठी जागा आहे, स्पेशली महाबळेश्वरचे काही धबधबे आहे, काही पॉईंट्स आहेत, त्या ठिकाणी आपण बंदी लावण्यात आलेली आहे. याच्याशिवाय आज एक नवीन आदेश मी थोडी वेळापूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे. तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण साताऱ्याची उद्या 1 दिवसासाठी बंद ठेवलेली आहे. परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा. पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे. याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आपण, कारण तिथे पाणी जे आहे ते रोडच्या वर किंवा पुलाच्या वर गेलेलं आहे, तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रस्ते ते चालू केलेले आहे. सर्व काळजी आपण घेत आहोत, पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा. परत स्पेशली जे आपले धबधबे आहे, नदीकाठच्या जवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काळात लोक बऱ्याच संख्येने जातात, तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावं, कारण येणारे जे 20 दिवस आहे 15 ऑगस्टपर्यंत तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे 20 दिवस हे पर्यटनाच्या स्थळी जाणे टाळावा. त्याच्यानंतर आपला आपोआप सगळे पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनी संधी मिळेल, तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसं आवाहन जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो. पावसात आलं क्वालिटी रेट घेऊ शकतो. फोन करतो काढ केली.